पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशील कुमार नायक यांना उपविभाग इतवारा हद्दीमध्ये पोलीस स्टेशन इतवारा आणि नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये गोवंशीय जातीचे बैल गाय यांची तस्करी व कत्तल करणाऱ्याविरुद्ध छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी इतवाराचे सुशील कुमार नायक यांनी उपविभाग इतवारा अंतर्गत पोलीस स्टेशन इतवारा आणि नांदेड ग्रामीण पोलीस अधिकारी व अंमलदार DB पथक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस अधिकारी अंमलदार असे वेगवेगळे पथक तयार करून दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5 ते 10 वाजे पावेतो पोलीस स्टेशन इतवारा आणि पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये ठिकठिकाणी छापे मारून पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे एकूण 3 गुन्हे व पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण अंतर्गत 1 गुन्हा असे एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नमूद 4 गुन्ह्यामध्ये 15 आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील 7 आरोपितांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 13 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे। तसेच आरोपितांकडून 1 ट्रक, 1 टाटा टेम्पो व गोवंश जातीचे मांस असा एकूण 22 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती इतवारा पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे दिली आहे। माननीय पोलीस अधीक्षक सर नांदेड यांनी अवैध जे कत्तलखाने यावर कारवाईचे आदेश दिले होते। याप्रमाणे उपविभाग इतवारा या अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण आणि पोलीस स्टेशन इतवारा यांचे सर्व अधिकारी आणि DB येथे काम करणारे कर्मचारी यांचं एक पथक तयार करून आज दोन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एकूण दोन्ही पोलीस स्टेशनला मिळून 4 गुन्हे दाखल आहेत। एकूण 15 आरोपी आहेत। 15पैकी 7 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। एकूण 13 जनावरांची आपण सुटका केलेली आहे। साधारण 150 किलो कत्तल झालेलं मांस आपल्याला कारवाईमध्ये आढळलेलं आहे। त्याचबरोबर 1 ट्रक ज्यामध्ये जनावराची कातडी आहे तो सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि जनावराची वाहतूक करण्यासाठी वापरलेला एक टाटा एस कंपनीचा एक छोटा हत्ती आपण जप्त केलेला आहे। ही सर्व कारवाई उपविभाग इतवारा येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे आणि सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। एकूण साधारणतः ट्रक म्हणजे गाड्या आणि कातडी आणि हे सर्वांची जर किंमत काढली साधारणतः 20 लाखाच्या आसपास हा सर्व मुद्देमाल गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे। अशी कुठलीही आणखीन आपण खातरजमा झालेली नाही आहे। आपण सर्व जे आहे सॅम्पल आपण फॉरेन्सिकला पाठवतो त्यानंतर आपल्याला त्याच्यावर भाष्य करता येईल। याच्यावरचे काय गुन्हे आहेत याचा तपास आपण सुरू केलेला आहे। तपासामध्ये आपण ते निष्पन्न करू। प्राणी संरक्षण अधिनियम 1976 त्याचे कलम 5A, B, 9 आणि IPC 429 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। ही कारवाई आम्ही सततपणे कारवाई सुरू करू आणि कुठल्याही प्रकारचं अवैधरित्या गोवंशची कटाई होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। हे जे गोवंश आहे हे शासनाने जे मान्यता दिलेल्या आहेत गौशाळा त्या ठिकाणी आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करून पाठवणार आहोत।